कोल्हापूरच्या सहकार चळवळीचा अभिमान मानला जाणाऱ्या गोकुळ दूध संघाभोवतीचं राजकारण आता थेट ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ लागले। ज्यांच्या घामावर हा संघ उभा राहिलाय त्या शेतकऱ्यांच्या मनात आज एकच प्रश्न आहे, गोकुळ खरंच शेतकऱ्यांचं राहिलंय का की राजकारणाच्या सत्तेचा आखाडा बनलाय? नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कैलासवासी आनंदराव पाटील चुळेकर आणि त्यांच्या सहकार्याने उभारलेला हा सहकारी दूध संघ म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा होता। शेतकऱ्याला योग्य दर, बोनस, आधार आणि स्वाभिमान देणारी ही चळवळ होती। पण आता परिस्थिती उलटी फिरताना दिसते, कारण आज चर्चा दूध दराची कमी आणि राजकीय मलाई कोण खाणार याची जास्त सुरू आहे। गावागावात दूध उत्पादक उघडपणे बोलू लागलेत। जनावरांच्या खाद्यांचे दर वाढले, औषधं महागली, वीज, मजुरी, पालनपोषण खर्च गगनाला भिडलाय। पण दूध उत्पादकाच्या हातात काय पडलंय? ना समाधानकारक दर, ना ठोस दिलासा। उलट संघात सत्तेसाठी संघर्ष, गटबाजी आणि कुरघोड्यांचं राजकारण अधिक तीव्र झाल्याचा आरोप होतोय। एकेकाळी सहकारातून समृद्धी हा विचार होता, पण आता सहकारातून सत्ता हे वास्तव निर्माण होत असल्याची टीका होत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेवरून सुरू झालेला कायदेशीर आणि प्रशासकीय संघर्ष अधिकच गंभीर बनलाय। 1320 दूध संस्थांच्या अवसायन प्रक्रियेवरून संपूर्ण निवडणूक अडकली आहे। कोल्हापूर सर्किट बेंचने 80 दिवसात सुनावणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 90 दिवसात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झालाय। राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनीही शासनाकडे स्पष्ट मार्गदर्शन मागवलंय। सर्वात गंभीर आरोप म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील फ्रॉम टुडे हा शब्द पत्रव्यवहारातून वगळल्याचा दावा काही दूध संस्थांनी केलाय। म्हणजेच निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। हा केवळ तांत्रिक मुद्दा नाही, तर सहकार्याच्या लोकशाही प्रक्रियेवरील संशय निर्माण करणारा मुद्दा ठरू शकतोय। आज प्रश्न फक्त निवडणुकीचा नाही, प्रश्न आहे विश्वासाचा। ज्या शेतकऱ्याने आपल्या दुधाच्या थेंबातून गोकुळ उभं केलं, त्यांनाच जर व्यवस्थेपासून दूर ठेवलं जात असेल तर हा सहकार कोणासाठी? गोकुळची ताकद राजकीय बोर्डरूम मध्ये नाही, तर गावातील त्या गोट्यात आहे, जिथे शेतकरी पहाटे 4 वाजता उठून जनावरांची सेवा करतो। त्यामुळे गोकुळ वाचवायचा असेल तर राजकीय हस्तक्षेपाला लगाम घालून संघ पुन्हा शेतकऱ्यांच्या केंद्रस्थानी आणावा लागेल। नाहीतर दूध शेतकऱ्यांचं राहील, पण मलाई कायमच राजकारण खात राहील। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।